ठळक घडामोडींवर। लोटे औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्यात स्फोट, 9 कामगार गंभीर जखमी। खेड धामणन मार्गावरील ऐनवरे येथे खासगी आराम बस पलटी। कर्तृत्ववान लाडकी बहीण प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेवर। युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल, 50 पुस्तकं घेऊन रायगडावर, शिवरायांच्या चरणी लेखक गौतम कोतवाल। आणि T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाची धडाकेबाज एंट्री। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील डॉक्टर खान केमिकल या कंपनीमध्ये शुक्रवारी दुपारी 2:15च्या दरम्यान स्फोट झाल्याने या स्फोटामध्ये 9 कामगार जखमी झाले। नंदकिशोर राणे, रणजित राणे, सुजन दास, बिपिन मोरे यांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात कंपनीच्या खासगी गाड्यांनी दाखल करण्यात आलं, तर शिवानंद कोंडे, रघुनाथ खामकर, असद खान, अरमान शहा, समीर शेख यांना गाणेकुंड येथील परशुराम रुग्णालयात कंपनीच्या खासगी गाडीने दाखल करण्यात आलंय। खेडचे पोलीस निरीक्षक यांनी कारखान्याच्या घटनास्थळी भेट दिली, तसेच लवेलचे मंडल अधिकारी एडगे यांनी घटनास्थळी भेट दिली। दरम्यान कंपनी व्यवस्थापनाकडून औद्योगिक सुरक्षा विभाग व प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची खबर देण्यात आली असल्याचं समजतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। खेड धामणन मार्गावरील ऐनवरे येथे बोरिवलीहून सापेर्ली गावाकडे येणारी खासगी आराम बस पलटी झाल्याने या अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गंभीर जखमी आहेत। सर्व जखमींवर कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली येथून सापेर्ली व धामणन परिसरातील भाविक शिमगोत्सव आणि ग्रामदेवतेच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते। नेहमीप्रमाणे ही खासगी आराम बस काल रात्री बोरिवलीहून निघाली होती। पहाटे 5:30च्या सुमारास बस खेड धामणन मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली। या बसमध्ये एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते, मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं। बसची समोरील काच फोडून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आणि जखमींना तातडीनं कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर ज्योती वाघमारे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं। एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या ज्योतिताईंनी गरिबीवर मात करत इंग्रजी साहित्यात PhD मिळवली आणि वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे प्राध्यापक म्हणून हजारो विद्यार्थी घडवले। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन हे सिद्ध केलं की त्यांच्या मनातील लाडकी बहीण ही संकल्पना केवळ योजनेपुरती मर्यादित नसून ती त्यांच्या काळजात आहे। एका सामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित महिला कार्यकर्त्याला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवून शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने महिला शक्तीचा आणि निष्ठेचा गौरव केलाय। किल्ले रायगडावर एक प्रेरणादायी उपक्रम पार पडलाय। लेखक गौतम कोतवाल यांनी तब्बल 50 पुस्तकं आणि 1500 उद्योजकांच्या यशोगाथा घेऊन त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण केल्या। या पुस्तकांच्या माध्यमातून युवकांना उद्योजकतेची प्रेरणा देण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश देण्यात आला। विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांच्या कथा तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। किल्ले रायगड या पवित्र भूमीतून युवकांनी मोठी स्वप्न पाहावीत आणि स्वतःचा मार्ग निर्माण करावा असा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय। खरं तर मी ग्रामीण भागातील आणि एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी किंवा व्यक्ती आहे आणि ज्या वेळेस मला करिअर चॉईस करायचं होतं, मग नोकरी असेल किंवा शिक्षणाची साईड असेल, ती सिलेक्ट करताना मला प्रचंड त्रास झाला आणि हा त्रास वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या किंवा गरिबांच्या मुलांना होऊ नये, तर आपण अशा पद्धतीचा जो काही डाटा आहे की ज्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा नोकरीचं म्हणजे प्रशासकीय सेवेचं असतील किंवा उद्योगाच्या यशोगाथा असतील, या सगळ्या एकत्र करून जर आपण नवीन पिढीला देऊ शकलो तर मला असं वाटतं त्यांच्यापुढे उद्योग निवडताना किंवा शैक्षणिक संधी निवडताना
कुठल्याही समस्या येणार नाही, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मी 1,500 उद्योजकांच्या यशोगाथा या 50 पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणि तरुणांपुढे ठेवलेल्या आहेत. आणि त्यातूनच माझा उद्देश असा आहे की या यशोगाथा लोकांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी वाचाव्यात आणि त्यातून त्यांचं करिअर असेल, नोकरीच्या संधी असतील किंवा व्यवसायाच्या संधी असतील, त्याच्यापासून मिळवाव्या, ही माझी त्यामागची संकल्पना आहे. सर, तुमचं 50वं पुस्तक जे आहे ते रथ जगन्नाथाचं हे पुस्तक होतं, त्याबद्दल काय सांगाल? रथ जगन्नाथाचा हे अशाच एका अतिशय सामान्य कुटुंबातून फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये फार मोठं महाराष्ट्र नाही तर देश पातळीवरती काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या चरित्रावरचं हे पुस्तक होतं. या पुस्तकाचं लेखन करताना मला एक सामान्य कुटुंबातला माणूस म्हणजे देश पातळीवरती कशा पद्धतीने नेतृत्व घडू शकतो आणि भारतातले मला असं वाटतं जवळजवळ 7 लाख फार्मासिस्ट त्यांच्या संघटनेच्या अंडर काम करतात आणि नुसतं ते संघटनेसाठी काम न करता जगन्नाथ शिंदे नावाची ही व्यक्ती आज म्हणजे सोशल क्षेत्रामध्ये प्रचंड असं मोठं काम करते. त्यांचे सैनिकी स्कूल आहेत, फार्मास्युटिकल आहे, बाकी वेगवेगळ्या क्षेत्रात. अशा ह्या व्यक्तिमत्वावरती मी हे आज रायगड नक्की कोणत्या कार्यक्रमासाठी आपण आलाय, काय कार्यक्रम आहे? आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमचे मित्र गौतमजी कोतवाल यांनी वेगवेगळ्या विषयावर 50 पुस्तकं लिहिले आणि त्याचा अर्पण सोहळा छत्रपतींच्या चरणी करण्याचं त्यांनी आयोजन केलं. आणि त्या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटला की एखादा सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा एवढं मोठं काम करतो, आज 50 पुस्तकं लिहिलीत त्यांनी, पुढे 100 इकडे त्यांची वाटचाल व्हावी आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मी भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. धडाकेबाज फलंदाजी, भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघानं T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमागदार प्रवेश केलाय. T20 विश्वचषकाची उपांत्य फेरीतील भारत विरुद्ध इंग्लंडची लढत वानखेडे स्टेडियमवर चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली. घरच्या मैदानात भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी 254 धावांचं लक्ष्य ठेवलं, पण भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव रोखला आणि पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडाकेबाज एंट्री केली. 2017 पासून वानखेडे स्टेडियमवर झालेल्या T20 सामन्यांमध्ये जिंकण्याची परंपरा भारतीय क्रिकेट संघाने अशीच अविरत ठेवली आहे. सलग तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघातील लढत पाहायला मिळाली. यामध्ये 2022चा सामना वगळला तर भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा इंग्लंडवर जबरदस्त मात केली आहे. 2024 मध्ये भारतने इंग्लंडला 68 धावांनी हरवून फायनल गाठली होती आणि विजेतेपदही मिळवलं होतं. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनने आपल्या दमदार फलंदाजीने भारतीयांची मनं जिंकली. अर्धशतक ठोकत संजूने 42 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांची बरसात करत 89 धावा केल्या. तसेच ईशान किशन, शिवम दुबेची जबरदस्त फलंदाजीही पाहायला मिळाली. याशिवाय गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहसह इतर भेदक गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जिद्द, आत्मविश्वास आणि भारतीय संघाच्या दमदार खेळीमुळे संपूर्ण देशाचा ऊर अभिमानाने भरून आलाय. T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी भारतीय क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. अंतिम सामन्यातही अशीच दमदार कामगिरी करत भारताने विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरावं हीच सदिच्छा. खेड तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी जामगे येथे बैठक घेतली. यावेळी खेड शहरातील भूमिगत गटारे, पावसाळी पाणी वाहून देण्यासाठी बदामी नाला व मुकादम आर्केट येथून जाणारा नाला बांधकाम, जगबुडी नदी शेजारील रस्ता सौंदर्यीकरणासह विकसित करणे, शिवतीर्थ नगर येथील गार्डन विकसित करून सुशोभीकरण करणे आदी कामांविषयी सविस्तर माहिती घेऊन चर्चा करण्यात आली. या प्रसंगी खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेविका रसिका खेडेकर, नगरसेविका संजना कुडाळकर, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, भूषण चिखले, नगरसेविका रेश्मा खतीब, अंजुन कुर्णे, तौसिफ खोत, संजय मोदी, मिनार चिखले, शहर प्रमुख कुंदन सातपुते, खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, नागेश बोडले, अथर्व इन्फ्राचे अधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिमगोत्सवानिमित्त खेड तालुक्यातील सवणस घोणसावडेवाडी ग्रामदैवत श्री झोलाई देवीच्या पालखीचं रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती तसेच दया जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांनी मनोभावे दर्शन घेतलं। तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून समस्त ग्रामस्थांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच गुहागर तालुक्यातील मळण गावातील पालखी नृत्य बघण्याचा आनंद घेतला। या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सचिन हरावडे, मुंबई मंडळ अध्यक्ष जानू देवळे, ग्रामीण अध्यक्ष संदीप हरावडे, रवींद्र हरावडे, उपाध्यक्ष मुंबई मंडळ दत्ताराम खांबे, शंकरबाई, ॲडव्होकेट साईराज खेडेकर, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मंडळ, युवा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। खेड शहरातून श्री हनुमान मित्र मंडळ आयोजित शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा चित्ररथ JCI क्लब खेड यांच्या वतीने प्रायोजित करण्यात आला होता। श्रीफळ वाढवून चित्ररथ मार्गस्थ करण्यात आला। त्यासमयी खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, क्लबचे अध्यक्ष अमित नामुष्टे, परमानंद बेंडखळे, युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, नगरसेविका संजना कुडाळकर यांच्यासह हनुमान मित्र मंडळाचे राजन महाकाळ उपस्थित होते। खेड तालुक्यातील कोतवली येथील मांडवकरवाडीमध्ये केदार वाघजाई झोलाई काळकाई ग्रामदेवतेच्या पालखीचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आलं। ग्रामदेवतेच्या आगमनासाठी वाडीतील विशेष सजावट करण्यात आली होती। पालखी वाडीत दाखल होताच ढोल ताशांचा गजर, लेझिमच्या तालावर थिरकणारे युवक आणि पारंपरिक नृत्याच्या सादरीकरणानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहानं या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला। ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आणि देवीच्या नावाच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं। छत्रपती शिवाजी महाराज आणि देवीच्या आगमनाचा एकच जल्लोष पाहायला मिळत होता। या सोहळ्यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जाणीव फाउंडेशन रत्नागिरी आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाच्या संयुक्त विद्यमाने
शनिवार दिनांक 7 मार्च रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात होणार आहे। अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच विविध आजारांमुळे रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी सुरक्षित रक्तसाठा उपलब्ध राहावा या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। रक्तदान हे सर्वात मोठं सामाजिक दान मानलं जातं। निरोगी व योग्य वयाच्या नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय। रक्तदानामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी होत नाही, उलट नियमित आरोग्य तपासणीची संधी मिळतं असेही स्पष्ट करण्यात आलंय। या शिबिरात सहभागी होऊन इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी 94 22 00 31 28 किंवा 90 75 24 64 58 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। दापोली तालुक्यातील माटवडण नवानगर ग्रामस्थ मंडळाकडून जोलाई देवी उत्सव 2026 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवाचं औचित्य साधून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, सौ मीनाक्षीताई शेडगे, पंचायत समिती सदस्य उन्मेशजी राजे, राजेंद्र फणसे, निलेश शेठ, सौ सुचिता महाडिक आदी मान्यवरांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला। यावेळी वाकवली शाखा प्रमुख सुरेश जाधव, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ताराम महाडिक, श्याम महाडिक, संजय महाडिक, विनोद महाडिक, विनय शेडगे तसेच स्थानिक व मुंबई मंडळ पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान आयोजित रंगमहोत्सव 2026 आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आलं असून रंगपंचमी निमित्त लहान मुलांना रंग आणि पिचकारीचं वाटप करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत। सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला असून 40,000 कोटी रुपयांच्या तुटींचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणार आहे। अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गाचाच बोलबाला आहे। गावखेड्यातल्या गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार आणि तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही। एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे। सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। रत्नागिरी शहरातील विविध वॉर्डमधून 25 ते 30 पाण्याचे मीटर चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। याबाबत रत्नागिरी नगर परिषदेकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। शहरातील नळधारक पाण्याचे मोजमाप करण्यासाठी त्यांच्या नळ जोडणीवर जलमापक बसवण्यात आले आहेत। सदरचं जलमापक हे अज्ञात व्यक्तींकडून चोरीला जात असल्याचं दिसून येत आहे। त्याबाबत तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त होत आहेत। जलमापक चोरीला गेल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे आणि नळधारकांचं आर्थिक नुकसानही होत आहे। नळधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तरी जलमापक चोरून देणाऱ्या व्यक्तींवर आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद यांच्याकडे करण्यात आली आहे। दरम्यान मीटर चोरून भंगारात देणाऱ्या एका व्यक्तीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला विश्वासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। शहराची वाढती सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन आणि स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत एक सुसज्ज मिनी थिएटर उभारण्यात आलं आहे। या मिनी थिएटरचं उद्घाटन शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे पार पडणार आहे। या मिनी थिएटरचं उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। या नव्या नाट्यगृहामुळे रत्नागिरीची सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे। या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता 300 असून लघु नाट्यछटा, कार्यक्रम, स्नेहसंमेलने यासारख्या कार्यक्रमासाठी हे मिनी थिएटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याला कला आणि संस्कृतीची दीर्घ परंपरा लाभली आहे। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे याला अधिक मोठं स्वरूप प्राप्त होणार आहे। यामुळे या मिनी थिएटरच्या उद्घाटन कार्यक्रमात
स्थानिक रत्नागिरीकर, कलाकार, रंगकर्मींनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.